या राजकारणाच्या पलीकडे कुटुंब आणि कुटुंब एकत्र आलं याचा आनंद जास्त. आणि त्यामुळे राजकारणात तर स्वाभाविकच ह्या सगळ्या अलायन्समध्ये आम्ही एकत्र आलो. भाऊ लाडक्या बहिणी प्रचारात होत्या आणि लाडक्या बहिणी आता मतदानाला देखील सोबत आहे, कसा विश्वास? हे तर लाडक्या बहिणी लहान आहेत माझ्यापेक्षा, पदानिताई मोठ्या आहेत, हा वेगळा माझ्या दृष्टीने प्रोटोकॉल आहे. पण एक नक्कीच आहे की मी खरं तर शेवटच्या सभेतच गणेश पारच्या व्यक्त होत होतो, थोडासा भावनिक झालो होतो. त्यामुळं माझ्या दृष्टीने हा सगळा विषय माझ्या भावनेशी रिलेटेड आहे. पण काय वाटतं, तुम्ही आता आढावा घेताय मतदारसंघाचा, राज्याचा? आमच्यापेक्षा आढावा हा माध्यमांना जास्त मिळतो, कारण माध्यमच अगोदर एक्झिट पोल डिक्लेअर करतात. पण तरी एक लक्षात घ्या, अनेक वर्ष झालं आम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांपासून, अण्णांपासून, ताई, आम्ही सगळेच, प्रीतमताई, आम्ही सगळेच या मायबाप जनतेच्या सेवेत कायम 12 महिने 24 तास. त्यामुळे आमचा जो विश्वास आहे तो मायबाप जनतेवर, आणि इतके वर्ष आम्ही काम करतोय, सेवा करतोय, याचा आम्ही एकूणच आता प्रचारामध्ये सर्वजण होतो, त्यातून लोकांकडे पाहिलं, त्यांचा उत्साह पाहिल्यानंतर काही अडचण आहे असं मला वाटतं. राज्यातलं मुंडे कुटुंब एकत्र आलं असलं तरी पवार कुटुंब मात्र विभक्त झाले असं दिसतंय. काय बोलू? सर वोटिंग काफी धीमी है, 11 बजे तक 18.3